सई नाहीये, सायली आहे. हो. मग हे कसं काय ग? म्हणजे असं प्रत्येकाला वाटतं की आपल्याला नावाने ओळखलं पाहिजे. ऍक्च्युली म्हणजे सई तामणकर ही माझी पर्सनल फेवरेट आहे. बरं. तर सई मला खूप आवडते आणि माझं नाव सायली आहे. तू जसं सांगितलं की तुला सई तामणकर विशेष आवडते, हां. प्रेम आहे तुझं. हां. तर मी तुला एक सांगते की समजा सई तामणकर तुला भेटली तर काय म्हणजे काय होईल तेव्हा? म्हणजे असं माझी एक्साइटमेंट जसं बाकीच्यांना मला भेटायला खूप उत्सुकता हां. असेल तशी मला तिला बघण्याचीच एक अशी एक्साइटमेंट असेल की मला तिला भेटायचंय, मला बघायचंय. आणि जेव्हा ती भेटेल तेव्हा तर मी खूप ब्लँक होणार की सई माझ्या समोर आहे. ते खूप अनबिलिव्हेबल असेल. ओके. नमस्कार, मी दक्षता जोईल तुम्हा सगळ्यांचं सोशल स्टारच्या नव्या कोऱ्या भागात मनापासून स्वागत करते. म्हणजे सोशल मीडिया ना म्हणजे अगदी 10 मिनिटाचे व्हिडिओ, 15 मिनिटाचे व्हिडिओ, 30 मिनिटाचे व्हिडिओ हे ना आपल्याला नेहमी रिफ्रेश करत असतात, काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज देत असतात. आणि ह्या सोशल स्टारचं यामध्ये फार मोठं योगदान आहे. अशीच फार मोठं योगदान असलेली सई उत्तेकर आज आपल्या लोकशाहीत सोशल स्टार या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. सगळ्यात आधी तुझं मनापासून स्वागत. धन्यवाद. मला सांग, मी अगदी नावात मी म्हणाले सई उत्तेकर, अगदी आपण म्हणतो की नावात काय आहे, तर तुझं नाव सई नाहीये, सायली आहे. हो. मग हे कसं काय ग? म्हणजे असं प्रत्येकाला वाटतं की आपल्याला नावाने ओळखलं पाहिजे. ऍक्च्युली म्हणजे सई तामणकर ही माझी पर्सनल फेवरेट आहे. बरं. तर सई मला खूप आवडते आणि माझं नाव सायली आहे. तर सई सारखं नाव तर आपल्याला जन्मापासून नाही येणार. तर आपण सोशल मीडिया हँडल करतो तर आपण ऍटलिस्ट तिकडे तरी सई म्हणून नाव यूज करू शकतो आणि त्याला काही बंधन नाहीये की आपण ते नाव नाही यूज करू शकत. आणि सायली म्हणजे हे माझं खूप फ्रेंड्स आणि जे जुने आहेत त्या सगळ्यांना माझं पर्सनली नाव माहिती आहे की माझं नाव खरं नाव हे सायली आहे. आणि सई हा आवाज आला म्हणजे मला असं कळतं की माझे फॅन्स आहेत किंवा मला माझे व्हिडिओज पाहिले आहेत यांनी आणि त्याच्यावरून मला ह्यांनी ओळखलंय की सई म्हणतात. आणि जेव्हा सायली हा आवाज येतो तेव्हा मला कळतं की हे माझा कोणतरी आहे जे मला खूप आधीपासून ओळखणार. अच्छा, पण असं कधी झालंय का की सायली नाव आहे तुझं, म्हणजे तू म्हणतेस की घरचे किंवा तुझ्या ओळखीत खूप आधीपासून ओळखतात ते तुला सायली आवाज येतात, पण सई नावाचं वजन इतकं झालंय ना की ती लोक पण सई बोलायला लागले, तसं कधी झालंय? कधी कधी होतं, पण त्यांना सई नाव घ्यायला खूप जड जातं. सायली नावाची सवय झालीये. तर सई बोलायला असं चिडवायचं असेल ना तर असे 10 लोक बाजूला असतात आणि ते ए सई, ए सई, सई फोटो दे ना, ए सई, म्हणजे चिडवण्यासाठी असं ते सारखं सारखं करत असतात. अच्छा, आपण सायली. पण तुला पर्सनली कोणतं आवडतं नाव? मला पर्सनली म्हणजे माझं सायली नावही आवडतं आणि सई नाव पण आवडतं. खूप जास्त असं सई नाव क्यूट वाटतं आणि छान वाटतं. अच्छा, पण आता तू जसं सांगितलंस की तुला सई तामणकर विशेष आवडतं, प्रेम आहे तुझं. तर मी तुला एक सांगते की समजा सई तामणकर तुला भेटली, योगायोगाने भेट झालीच तुमची, तर काय म्हणजे काय होईल तेव्हा? म्हणजे असं माझी एक्साइटमेंट जसं बाकीच्यांना मला भेटायला खूप उत्सुकता असेल तशी मला तिला बघण्याचीच एक अशी एक्साइटमेंट असेल की मला तिला भेटायचंय, मला बघायचंय. आणि जेव्हा ती भेटेल तेव्हा तर मी खूप ब्लँक होणार की सई माझ्या समोर आहे. ते खूप अनबिलिव्हेबल असेल. ओके, पण तुला त्यासाठी शुभेच्छा करत आहे आणि आम्हाला लवकरच तुझ्या इन्स्टा प्रोफाईलवर आणि कशी काय तुमची भेट झाली ती आम्हाला ब्लॉग थ्रू आम्हाला बघायला मिळेल. सई, ब्लॉग सुरू केलेस तू आता, म्हणजे कसं काय, म्हणजे तू असतात की कसं काय तुम्ही शूट करता, रील कसं काय शूट केलं जातं? म्हणजे तू नेहमीच म्हणते की दिसतं आपल्याला ते 15 मिनिटाचं किंवा 30 मिनिटाचं, पण त्यासाठी काय करावं लागतं हे तू सगळं सांगते. कसं काय ग? म्हणजे किती मेसेब गोष्टी असतात, म्हणजे कसं काय मॅनेज करता तुम्ही? ऍक्च्युली म्हणजे प्रत्येक इन्फ्लुएन्सरच्या मागे वेगळी स्टोरी असते, तशी माझ्या मागेही वेगळी स्टोरी आहे. तर जो 15 मिनिटाचा व्हिडिओ असतो त्या 15 मिनिटाच्या व्हिडिओला मी खूप वेळ काढून ते 15 मिनिटं दिलेले असतात किंवा जो 1 तास काढलेला असतो. कारण माझा शेड्यूल लाईक सकाळी स्कूल असतं, म्हणजे असं नाही की मी स्कूलला जाते, मी टीचर आहे त्यामुळे तर स्कूल असतं. मग त्यानंतर तेच झालं, ब्रेक मिळाला की त्या टाइमला यायचं, माझ्या फ्रेंड्सला कॉल करायचा की लवकर ये पटकन आपल्याला हा व्हिडिओ उडवायचा आहे. मग तो झाला की परत संध्याकाळी आफ्टरनूनला क्लास घ्यायला जाते आणि ते झालं की रात्री 10:30 वाजतात मला घरी यायला. तर असा माझा शेड्यूल असतो. तर ती एक छोटीशी जर्नी असते, ती लोकांना दाखवायची असते की एवढा स्ट्रगल असतो एका व्हिडिओ मागचा. हो, आणि असं नाही ना ग की चल रील शूट करायचं की मोबाईल घे रील शूट करू, त्यात क्रिएटिव्हपणा की काय आवडू शकतं लोकांना. तुझा एक ग्रुप, म्हणजे तुझा एक जो ग्रुप आहे तर तुझ्या फॅन्सना काय आवडू शकतं
हे कसं काय की तुला कोणी सजेशन पण देत असतील ना ग की असं कर, आम्हाला अशी आवडतेस तू बघायला? नाही, ऍक्च्युली म्हणजे सजेशन तर लोकांचे असतात की आता व्हिडिओज मला आवडतं की लोकांना काहीतरी एक छोटासा मेसेज गेला पाहिजे त्या व्हिडिओ. म्हणजे आता आपण सगळ्याच लोकांना समजवू नाही शकत, तर जर मी मेसेज थ्रू माझे जर लोकांपर्यंत व्हिडिओज जर लोकांपर्यंत पोहोचतात तर तो मेसेज पण जाऊ शकतो. तर माझा प्रयत्न असतो की मी काय देऊ शकते पब्लिकला, आणि मला ते खूप काही चांगलंच द्यायचं आहे. मला त्यांना वाईट मेसेज नाही द्यायचा आहे, मला काहीतरी शिकण्यासारखा मेसेज द्यायचा आहे. तर हा माझा हेतू असतो आणि त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करत असते की मला नवीन काहीतरी आठवायचं आहे. आणि जरी कोणी थॉट सांगितला की तू ह्याच्यावर काहीतरी ट्राय कर, तर मी त्याच्यावर विचार करते की हां असंही करू शकतो, पण ते चांगल्या वेळी आपण त्याचा एंड कसा करू शकतो, म्हणजे एक हॅपी एंडिंग असते तसं, त्यातून शिकण्यासारखं असतं. म्हणजे नेहमीच काही ना काही देणारी आपली सई. मला सांग सई की तू म्हणालीस की शाळा म्हणजे तू टीचर आहेस, हे इकडे कसं काय येणं झालं, म्हणजे सोशल मीडिया कसं काय? म्हणजे ही तर पूर्ण असं ट्रेन इकडनं तिकडनं वळून इथे टीचर पर्यंत पोहोचली आहे. माझं टीचर हे स्वप्न खूप शाळेतलं असतं सगळ्या मुलींचं की शिकवायला आवडतं, पण असं काही ठरवलं नव्हतं की मी शिकवणार. पण ती एक आवड आहे की मला आधीपासूनच सगळ्यांना शिकवायला, सांगायला, या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. मी स्वतः BMS ग्रॅज्युएट आहे, तर माझं ना BMMशी काही संबंध आहे ना ऍक्टिंगशी काही संबंध आहे, म्हणजे सगळ्यांपासून लांब आहे. आणि आधी मला स्पोर्ट्सची खूप आवड, म्हणजे मी स्पोर्ट्समध्ये पहिल्यापासून होते. पण एक माझ्या पप्पांना खूप भीती होती की स्पोर्ट्समध्ये त्यांनी स्वतः कबड्डी खेळायचे, तर त्याच्यामध्ये खूप लागायचं किंवा काहीही होऊ शकतं ऑन द स्पॉट. तर ते मला त्यांचा मोठा मुलगा म्हणून बघायचे, तर त्यांना हिला काहीच झालं नाही पाहिजे, त्यामुळे ते मला सगळ्या स्पोर्ट्स पासून अवॉइड करायचे की तू नाही जायचं. पण मी लपून सगळे स्पोर्ट्स खेळायचे. मी SNDT कॉलेजला होते, मी खो खो, रोप मल्लखांब, योगा, मी गोल्ड मेडल होतं मला. म्हणजे त्या वेळेस मी मॅरेथॉन खेळायचे, म्हणजे सगळे स्पोर्ट्समध्ये मी ऑलराऊंडर होते सगळ्या स्पोर्ट्सला. तर ही माझी आवड होती आधीपासून स्पोर्ट्ससाठी. आणि मग त्यानंतर मला खूप असं होतं की मला मॅथ्स नाही पाहिजे, मॅथ्स नको. म्हणून मी एका मॅमला विचारलेलं की मी मॅथ्स न घ्यायला काय करू, तर त्यांनी म्हटलं की तू BMS कर. आणि BMS मध्ये एवढं सारं फायनान्स, मी म्हटलं मी स्पेशल स्टडीज इन फायनान्स केलंय, म्हणजे माझं पूर्ण म्हणजे अगदी दोन टोकाच्या गोष्टी आहेत ग. खूप 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 डिफिकल्ट होतं ते. मी मॅथ्स पासून लांब पळाले आणि माझ्या लाईफमध्ये मॅथ्समध्ये ज्या गोष्टीपासून आपण लांब पळतो तीच आपल्या लाईफमध्ये येते. तर ते पण पूर्ण झालं. मग त्यानंतर घरच्या कंडिशनमुळे मला थोडं जॉब वगैरे करण्यासाठी जावं लागलं. तर जसं ग्रॅज्युएशन माझं 15ला झालंय, 2015ला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय, मी 16ला जॉबला लागले. ते पण असं पार्ट टाइम मी एक अजय जिम क्लब आहे तिथे शिकवायला, जिम्नॅस्टिक वगैरे लागले, तर तिथे शिकवत होते. मग तिथे शिकवत हळूहळू मला त्यांनी स्कूल दिलं. मग त्या स्कूलमध्ये मी सोम्या स्कूलमध्ये मी 5 वर्ष टीचर होते. मग तिथून झालं आता गरुडे इंटरनॅशनलला मला वर्ष होईल तिथे टीचर आहे. मग आता ती जर्नी माझी चालूच आहे. 2015ला ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, 16ला जॉब लागला. पण सोशल मीडियामध्ये एंट्री कशी झाली? सोशल मीडिया एक हे करता करता मला असं ते TV मध्ये बघताना असं वाटायचं की कशी मस्त ऍक्टिंग करतात. मग ते मिरर दिसलं की नुसतं त्यांच्यासारखं गाणं बोलणं किंवा त्यांच्यासारखं ऍक्ट करणं. आणि काही फ्रेंड्स बोलायचे, अरे तू बोलताना एवढं असं ऍक्टिंग करून का बोलतेस? मी म्हटलं मी मुद्दाम नाही करत, होतं ते आपोआप येतं. तू असं एवढे हावभाव करतेस, असं करतेस. म्हटलं नाही, मला तर ते असं नॉर्मली येत आहे. आणि मग ते खूप आधी असं म्युझिकली होतं किंवा डब स्मॅश किंवा काय काय होतं. सगळ्यात आधी डब स्मॅश होतं, त्याच्यावरती मी एखादा डायलॉग ट्राय केलेला असं, तर ते असं मी स्टेटस किंवा कुठेतरी टाकायचे, ते आवडायचं लोकांना. मग त्यानंतर म्युझिकली आलं, त्याच्यावर व्हिडिओज असं साईड बाय साईड टाकले. आधी तर मला थोडं पप्पा ओरडले, पण हे काय फालतूगिरी लावली, कारण तेव्हा माहित नव्हतं ना आपले काही पॅरेंट्स पण इतके नव्हते याच्याशी. करेक्ट. तर मग ते आवडायला लागलं. मग त्यानंतर माझं टिकटॉकला थोडा व्हिडिओज झाले, लोक ओळखायला लागले, अरे दिसते छान किंवा हिचे व्हिडिओज पण छान होत आहेत. आणि हळूहळू फॉलोअर्स वाढायला लागले. मग त्यानंतर मला माझे फ्रेंड्स बोलले, अरे तू इंस्टाग्राम का नाही खोलत आहे? मग मी इंस्टाग्राम त्यांच्या बोलण्याने ओपन केलं. मग ते माझं प्रायव्हेट होतं, मग ते ओपन अकाउंट ठेवलं. मग त्यानंतर त्याच्यावरती पण करायला लागले आणि खरंच लोकांचं खूप प्रेम मिळत गेलं. आणि मग माझ्या डोक्यात असे थॉट होते की जर माझे ह्या व्हिडिओज जात आहेत तर मी काहीतरी प्रयत्न करायला काही हरकत नाहीये. मग मी एकदा असं युट्यूबला थोडं गुढीपाडवाचं वगैरे असं ट्राय केलं होतं की मी काहीतरी करू शकते का बघूया. तेव्हा तुझं युट्यूब चॅनल नव्हतं? युट्यूब पण मी चालू केलं थोडंफार ट्राय करण्यासाठी. मग
तीच म्हणजे यूट्यूबला व्हिडिओज किंवा रील्सला मग काहीतरी नवीन कंटेंट बनवणं, ही अशी आवड साईड बाय साईड निर्माण झाली आणि ही साईड बाय साईडच आहे आता पण. अच्छा, म्हणजे तू हे शाळा आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करते, म्हणजे तुझा दिवस अगदी पॅक असतो, काही वादच नाही त्यात. पण मला सांग की आता तू म्हणतेस की म्हणजे रिच आता म्हणजे जसं लोक ओळखायला लागली आहेत, प्रेम मिळत गेलाय, काय फरक जाणवला ग? म्हणजे आधीची सई आणि आता हा सगळा ग्रो तू स्वतः डोळ्यांनी बघते तुझ्या फ्रेंड्स बरोबर, काय फरक जाणवला? म्हणजे असं कोणी निगेटिव्ह नाही बोलत, खूप छान वाटतं त्यांना, सईला भेटतात, बोलतात. इवन मला पण खूप छान वाटतं की मी आधी जे करत होती आणि आता त्यापेक्षाही चांगलं करू शकते आणि मी करेन, आणि ह्याची खात्री आहे मला की मी करणार आहे अजून चांगलं. तर खूप छान वाटतं मला, लोकांना मी काहीतरी मेसेज देते आणि ते लोकांना आवडतं. ओके, सई तुला बोलायला फार आवडतं, म्हणजे तू असं म्हणतेस की मला जर एखादा प्लॅटफॉर्म दिला तर मी बोलत बसेन, म्हणजे सांगत बसेन एखाद्याला. हो. काय म्हणजे कशाविषयी, किंवा आता घरी कंटाळतात का म्हणजे फ्रेंड्स वगैरे, अगं सई बस आता? नाही, म्हणजे माझे असे फ्रेंड्स आहेत जे त्यांचं 12वी झाली आहे किंवा ग्रॅज्युएशन झाले आणि काहीच करायला मागत नाहीत, फक्त घरात बसून असतात. जर कधी ते मला हाताला लागले 1 तास किंवा 2 तास, त्यांचा कुठेच नाहीये, तर ते मी आधी बोलायला की विचारतात की काम काय आहे, किती वेळाचं आहे. जर त्यांना माहिती असते की आता ही भेटली म्हणजे ही मला लेक्चर देणार, मग मी खूप सारे आयडियाज देणार की तू एक काम कर ना, तू हे कर बघ, हे असं केलंस तर पुढे जाऊन हे होईल, तुला याच्यात इंटरेस्ट आहे का, मग ह्याच्यात नाही आहे का, मग ह्याचा, मग मी बघते ना, मी जाईन तिकडे, मी बोलू का, मी तुझं ऍडमिशन करेल, मी सगळं बघेन. म्हणजे खूप त्यांना मी एवढं ज्ञान देते ना त्या, आणि मला खूप सवय आहे की प्रत्येकाला मार्गाला लावायचं, ही माझी इच्छा आहे. माझे सगळे फ्रेंड्स सेट हवेत, हे माझं एक्झॅक्टली. आणि मला सांग सई, आता हे सोशल मीडियाचं जे आता जग चाललंय, सगळे अपडेट राहतात, म्हणजे अगदी पावलोपावली आपल्याला अगदी स्क्रोल केलं की सगळ्या गोष्टीची माहिती मिळते. मग अशा वेळी असं वाटलं होतं का की इथे आपलं कुठेतरी नाव असेल, आणि कधी ते झालं, म्हणजे म्हणतात ना एक हिट बसते की इथून सई उत्तेकर कळायला लागली, असा कुठचा व्हिडिओ आहे? असा म्हणजे माझा आधी असे काही स्पेशल व्हिडिओज नव्हते, जसं मी आता प्रयत्न करते. आधी तर नॉर्मली मी कोणतरी नवीन सॉन्ग आलं तर त्याच्यावर काहीतरी रील केलंय किंवा काहीतरी व्हिडिओ आहे, तर तेव्हाच कोणता तरी माझा एक व्हिडिओ होता, तर मला तसं नाव नाही येत आहे, पण त्या ह्याच्यावर मी थोडासा डान्स आणि वॉक असं काहीतरी केलं, पण तो व्हिडिओ खूप जास्त लोकांना आवडलेला आणि खूप प्रेम मिळालं त्या व्हिडिओला. मग त्यानंतर मी थोड्या तशा व्हिडिओज केल्या आणि थोडा चेंज मग त्यानंतर तो रिच मिळायला गेला. पण तुझे सगळे विषय असतात, म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा मैत्रीवर असतं. तू एक छान व्हिडिओ केला होतास, मी पाहिला, की स्वतःला जेव्हा आपण कॉल लावतो आरशात, म्हणजे या कन्सेप्ट ज्या आहेत. पण कधी असं झालंय का, मी मगाशी म्हणाले जसे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, तुम्ही खरंच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात असं फॅन्स विचारतात? खूप प्रश्न असतात त्यांना, म्हणजे की नक्की कोण बॉयफ्रेंड आहे तुझा. मी जेवढ्यांसोबत व्हिडिओ करते त्यांना असं वाटतं की हा हिचा बॉयफ्रेंड आहे, हा अनमोल तुझा बॉयफ्रेंड आहे, रोशन तुझा बॉयफ्रेंड आहे, अक्षय तुझा बॉयफ्रेंड आहे, म्हणजे सगळे लिस्टच असतात त्यांच्याकडे. कसं टॅकल करते या गोष्टींना? नाही, पण म्हणजे मी एजनी मोठी आहे, मी त्यांना डायरेक्ट बोलते बाबा माझा आणि त्यांचा काहीच संबंध नाही, ते माझ्यापेक्षा खूप लहान आहे, मी दिसायला फक्त लहान आहे आणि असं काही संबंध येत नाही आमचा, फक्त व्हिडिओ पुरता असतं. आणि कधी कधी पोस्टही करावं लागतं की आम्ही फ्रेंड्स आहोत आणि हे व्हिडिओ पुरता आहे. अच्छा, म्हणजे पण ते शेवटी म्हणतात ना की जोडी, किंवा अरे तुम्ही दोघे छान दिसता स्क्रीनवर, तुमचं बॉन्डिंग छान वाटतं, सो असं हे प्रेम म्हणजे जे मिळत असतं आपल्याला. एखादा अनुभव किंवा एखादा किस्सा सांगशील का की फॅन्स येऊन भेटल्यात आणि तुझं भरभरून कौतुक केलं, एखादी आठवण? म्हणजे असं आम्ही सोबत असताना तर खूप फॅन्स मिळतात, फ्रेंड्स असतो तेव्हा, पण तेव्हा असं बेसिक कोण असं म्हणत नाही, जोडी छान वाटते एवढं ठीक आहे. पण असे फॅन्स माझे पर्सनली ज्या मुली खूप आहेत, ज्या मला खूप लाईक करतात, म्हणजे मला वाटलं नव्हतं की मुली पण अशा मुलींना, तुला त्याचीच भीती होती की मी कशी? हा, आणि मुलींचं खूप प्रेम आहे. एकदा तर मी नॉर्मली स्कूलमधून घरी येत होती तेव्हा एका मुलीने मला पाहिलं आणि खूप अशी कापायला लागली, आणि त्यानंतर तिने डिरेक्टली मला गालावर किस केलं. मी एवढी घाबरली, म्हटलं ओ शिट, आता मी काय रिॲक्ट करू, मला माहितीच नाही की आता पुढे काय करायचंय. तर मी तिला सांभाळत होते, मी तिला म्हटलं तू आधी शांत हो, की मीच आहे सई उत्तेकर, हा ठीक आहे, एवढं काही नाही आहे मोठी गोष्ट. आणि त्यानंतर एकदा ट्रेनमध्ये पण होता किस्सा की मी ट्रेनमध्ये चढली आहे, ती मागे ए सई असं मागून ओरडते. म्हणजे असं खूप ठिकाणी झालंय अशा बऱ्याच गोष्टी. आणि
घरचे जर बरोबर असतील तर असं काही झालंय का? ते वेगळंच फील असतं ना, की आपण काम करतो त्याची पावती मिळणं, असा काही किस्सा? घरचे म्हणजे मी माझ्या पप्पांसोबत असं बाहेर गेली होती एकदा गणपतीची शॉपिंग करायला. त्यावेळेस 2-4 अशा मुली होत्या, त्यांनी फोटो काढायचे असं सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे काढूया, आणि माझ्या हातात खूप सारं सामान होतं. तर त्या मुलींनीच म्हटलं, ओ काका हे घ्या. सिरियसली? ते डिरेक्टली पप्पांना दिलं, आणि पप्पा आपले असं पकडून उभे आहेत आणि मला बघतायत की हा चाललंय. आणि घरी आल्यावरती सगळ्यांना सांगायला लागले, हा इथे फॅन भेटतात, हे अशा पिशव्या घेतात, माझ्या हातात देऊन बोलतात की फोटो काढायचे. असं म्हणजे खूप त्या अशा गोष्टी आहेत. पण ते प्रेमाने की हिचे फॅन ते शेवटी. आणि एकदा तर कोणतरी खूप लांबून आलेले, म्हणजे माझा तर व्हिडिओज बिल्डिंग खालीच असतात, कारण माझ्याकडे वेळ नसतो. मी जाताना येताना व्हिडिओ करते, त्यामुळे मी बिल्डिंग खालीच करते. आणि कोणीतरी ती बिल्डिंग बघून असं खाली आले आणि विचारलं माझ्या पप्पांनाच की सई उतेकर कुठे राहते. ते मला फोन करतात की खाली ये, माझे फॅन आले आहेत तुला भेटायला. स्वतः. आणि त्यांनी वाटतं त्यांना ओळखलं माझे पप्पा आहेत करून, तर मग ते बोलायला लागले की तुम्ही सई उतेकरचे पप्पा ना. म्हणजे त्यांना खूप चांगलं वाटत होतं, आणि सगळ्यांना सांगत होते की माझी मुलगी असं तसं, सगळेजण भेटतात तिला. त्यामुळे ते वेगळंच ते विशेष असतं. पण मला सांग की जेवढं पॉझिटिव्ह कमेंट्स असतात तेवढ्या निगेटिव्ह असतात, असा काही अनुभव आलाय का की त्या नेगेटिव्ह कमेंट्सना किंवा त्या वृत्तीच्या लोकांना कसं काय टॅकल करते? म्हणजे शेवटी कसं सोशल मीडिया हे लगेच म्हणजे कोणत्याही गोष्टीवरनं तिथे डिस्कशन सुरू होतं, तर तिथे तू कसं रिप्लाय करतेस त्यांना? ऍक्च्युली मी आधी खूप हायपर व्हायची जेव्हा निगेटिव्ह कमेंट यायची. मग त्यानंतर माझे फ्रेंड्स बोलले की बघ, यांना एंटरटेन करून काहीच फायदा नाही आहे, त्यामुळे आपण ती कमेंट बघून, आपल्याकडे ऑप्शन आहे डिलीटचा, डिरेक्टली डिलीट करून टाकायचं, मग आपल्याला ती दिसणार पण नाही, लोकांना पण ती दिसणार नाही. त्यामुळे आता सध्या तर मी इग्नोरच करते ना, मी रिप्लाय करत त्यांना किंवा बघत, जर वाटलंच की निगेटिव्ह कमेंट आहे डिरेक्टली डिलीट. त्यामुळे जास्त निगेटिव्ह लोकांना ठेवायचंच. करेक्ट. आणि अगदीच म्हणजे आपण जर पॉझिटिव्ह असेल तर ती तेवढी पॉझिटिव्हिटी आपण हे करत असतो. तेवढ्या पुरतं असं वाटतं की हे लोक, म्हणजे आम्ही एवढा प्रयत्न करतो, ह्यांना माहिती नाही की आमच्या व्हिडिओ मागचं स्ट्रगल काय आहे, म्हणजे कुठून काय काय करून हा व्हिडिओ बनवायला वेळ मिळतोय, आणि तुम्ही या व्हिडिओला जज करून कमेंट करताय. कमेंट करणं खूप इझी आहे, पण त्याची पार्श्वभूमी खरं तर कळत नाही. आणि तू खरंच मला असं वाटतं की खूप छान हे करतेस की तुम्ही अगदी रस्त्यात उभं राहून तुम्ही तयारी वगैरे करताय, कुंकू लावताय आणि त्यानंतर शूट करताय. मग त्याचे इतके वेगवेगळ्या अँगलने तुम्ही शॉर्ट ते रेकॉर्ड करताय, म्हणजे हे खरंच 15 सेकंद तुम्ही दिसता, जास्तीत जास्त 30 सेकंद, पण ते किती दिवस तुम्ही त्यामागे घालवताय. फ्रेंड्सची कशी काय तुला मदत होते या गोष्टी? फ्रेंड्स म्हणजे ते खूप जास्त हेल्पफुल आहेत माझ्यासाठी. आणि जेव्हा मी कॉल करते तर एका कॉलला माझ्या हजर असतात. मला कधीच असं बोलत नाही की आत्ता मला वेळ नाही, कारण त्यांना माहिती असतं हिचा शेड्यूल पॅक आहे, तर हिला आत्ता वेळ मिळाला तर आपण जाऊया हिच्यासाठी, हिचा व्हिडिओ होऊ देत मग आपण जाऊ. तर ते खूप मदतीला येतात माझ्या. अगदी एका खूपच एका कॉल. अच्छा. आणि आता तू म्हणजे अगदीच सगळ्यांना माहिती आहे सई उतेकर किंवा फॅन्स भेटतात वगैरे, तर ते असतं ना की मित्राचं अच्छा आता मोठी माणसं, अच्छा तर हे होतं का ग तुमच्या ग्रुपमध्ये सगळे मोठी माणसं? म्हणजे कसं असतं ना की सई आता तू आम्हाला ओळखशील ना, ते असतं एक, तर असं काही होतं? असं नाही, उलटच होतं. माझ्या फ्रेंड्सचे पण फ्रेंड्स भेटले आणि त्यांनी जर मला असं ओळख करून दिलं ना की हा माझा फ्रेंड आहे, तर उद्या जाऊन तो मला रस्त्याला दिसला ना, मीच आवाज आहे अरे. म्हणजे उलटच की मला 0% ॲटिट्यूड आहे, तर मी तो समोरचा मित्र त्यांना बोलतो की अरे ही तुझी मैत्रीण कालच भेटली मला, म्हणजे ते शॉक होतात की ही अशी आहे, म्हणजे हिला जरा पण ॲटिट्यूड नाहीये. आणि तसंच असलं पाहिजे. आणि तुझं ते तुझ्या कामातनं, तुझ्या व्हिडिओत आम्हाला ते दिसतच असतं. तुझी अशी काय इच्छा आहे, म्हणजे सई आता आम्हाला कुठे बघायला मिळणार आहे, किंवा काय असं आहे की हे करायचंय? बस मला ऍक्च्युली जसं थिएटर आर्टिस्ट असतात तसं मला खूप भीती वाटते. मला माहिती नाही, म्हणजे पाठांतर खूप कमी आहे माझा, तर मी प्रयत्न करत असते. आणि आता ज्या ग्रुप सोबत मी राहते तर ते लोक मला खूप शिकवत असतात की असं ऍक्ट कर, आणि मी ऍक्टिंग माझी 100% ट्राय करते की मी असं करेल का. आणि एखादा व्हिडिओ शूट करून झाला तर त्यांना मी बोलते हे मी नीट केलाय का, म्हणजे तुमच्याप्रमाणे सांग की त्याच्यामध्ये त्या ऍक्टिंगला पर्सन ऍक्च्युली खरं तर आपल्याला चांगलं हे करू. आणि त्यांचं कसं असतं, त्यांना माहिती असतं की ही ऍक्टिंग परफेक्ट झाली आहे का, मी म्हटलं हे मॅच झालंय का, ओव्हर नाही वाटत आहे ना, किंवा नीट आहे ना, म्हणजे खूप जास्त विचार करून ह्या सगळ्या गोष्टीला असतं.
पण आता आणखी काय ट्राय करणार आहेस का, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना काही बघायला मिळणार आहे का, काही वेगळा फॉर्म? नाही, तेच मी म्हणते की मला असं माझं स्वप्न आहे की सिरियल मध्ये Oh, जायचं आहे. तर बघूया, माझे प्रयत्न तर खूप छान चालू आहेत की ट्राय करते आणि जर कधी ऑपॉर्च्युनिटी मिळालीच तर दिसेन लवकरच. आणि आता खूप छान वाटतंय की मी लोकशाहीवरती न्यूज चॅनलला दिसणार आहे, तर ते Yes. पण एक खूप जास्त एक्साइटमेंट आहे माझी. आणि एक छोटंसं असं दुःख होतंय की आज हे बघताना माझे पप्पा इथे नाही. तर माझ्या मम्मीला तर खूप जास्त प्राऊड वाटेल की मी इथे आहे, आज ती मला बघते आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जरा खूप येस, नाही वाटणं साहजिक आहे अगं. पण काय तू म्हणतेस की जसं तू पॉझिटिव्ह आहे आणि त्यांचा तू मदतीचा वारसा आहे, किंवा प्रत्येकाला काही ना काहीतरी देणं, हे जे आहे पॉझिटिव्ह देणं, आपल्याकडे जे हातचं न राखून देणं, ते खरं तर तू त्या ह्याच्यातून ते जगतेस तू पप्पांना तुझ्या. आणि ते अर्थात कुठून बघत असतील तर ते हॅपी असतीलच, नो डाऊट. त्यामुळे तुला खूप शुभेच्छा अगं, तू इथे आलीस आणि फार फ्रेंडली आपल्या गप्पा झाल्यात. खरं तर खूप छान वाटलं मला पण एवढं सगळं सांगून. आणि लोकांना हे सांगायचंच होतं की असं असतं Yes. बॅक साईड. अजून खूप गोष्टी आहेत, असं आपण खूप बोललं तर वेळ जाईल. पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 असं कंटिन्यू येत राहते. तर अगदीच म्हणजे तू म्हणालीस तू खूप मनमोकळ्या इथे गप्पा मारल्याच येणार आणि खूप बोलकी आहे अगं तू. तर मला असं वाटतं की मी तुझी ती सुप्त इच्छा थोड्या मिनिटासाठी का होईना पूर्ण केली आहे. तुला बोलायला आवडतं. थँक्यू सो मच, तुझे आलीस आणि छान गप्पा मारल्या. आणि मला असं वाटतं की तुम्हाला या एपिसोड नक्कीच आवडला असेल, तुम्ही एन्जॉय करणार आहात. तर भेटूयात पुढच्या सोशल स्टारसह पुढच्या भागात. कुठे जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी.